आता आपण आजच्या सभेला आपल्या सुरुवात करूया आणि सभेची सुरुवात प्रार्थनेने करूया. नेहमीप्रमाणे शुभांगी भागवत आज प्रार्थना म्हणतील. नमस्कार. येतोय ना आवाज? येतोय. प्रभो ईश्वरा मन प्रेरणांचा तू स्वामी अनंत हातून सत्कर्म सदाही घडू दे, उत्साह निस्वार्थ कारी असू दे, पराडोळी आनंद हा छंद दे, सुख स्वास्थ्य शांती सर्व हवी रे, दुसऱ्यास आधी मज मागुती रे, या भारती हो किती संत झाले, होतात्म घेऊन सिद्धीस गेले, ती सद्गती भाग्य आम्हा मिळू दे, निष्काम कर्तव्य संकल्पना दे, प्रभो ईश्वरा तू जगाचा नियंता, प्रभो ईश्वरा तू जगाचा नियंता. धन्यवाद शुभांगी. मंडळी, आजचे आपले वक्ते आहेत आपले सभासद डॉक्टर प्रदीप वाघ. प्रदीपजी, आपलं स्नेहसेवेतल्या सर्व लोकांतर्फे आपलं स्वागत करते आणि आजच्या मीटिंगला प्रदीपजींचे अनेक स्नेही इथे उपस्थित आहेत, तर त्या सगळ्यांचंही मी स्नेहसेवेतर्फे मनापासून स्वागत करते. प्रदीपजी यांचं शालेय शिक्षण हे झाशीला झालं आणि IIT मद्रास मधून ते बीटेक झाले. त्यानंतर 17 वर्ष त्यांनी औद्योगिक क्षेत्रामध्ये काम केलं आणि 1993 सालापासून ते पूर्ण वेळ DEIS पुणे म्हणजे डेव्हलपमेंट एज्युकेशन इंटरनॅशनल सोसायटी या ऑर्गनायझेशन बरोबर जोडले गेलेले आहेत. ही जी डेव्हलपमेंट एज्युकेशन इंटरनॅशनल सोसायटी आहे ही महिला आणि युवा सक्षमीकरणासाठी काम करणारी संस्था आहे. प्रदीपजी रोटरीच्या माध्यमातूनही अनेक वर्ष समाजसेवा करतायत. प्रदीपजींचा मूळचा पिंड हा आध्यात्मिक आहे. त्यांचे आध्यात्मिक गुरु सद्गुरु चिले महाराज यांच्या आशीर्वादाने त्यांनी आराध्य देवतांवर काव्य लिहिली, म्हणजे सीता, राधा आणि महालक्ष्मी या तीनही देवता आपण स्त्री शक्तीच्या सिम्बॉल मानतो. यातल्या पहिल्या ज्या दोन आहेत म्हणजे सीता आणि राधा या दोन्ही देवतांवरचा जो कार्यक्रम आहे तो प्रदीपजींनी यापूर्वी स्नेहसेवामध्ये सादर केलेला आहे आणि आपण पाहिलेला आहे. आणि आज खास सांगायचं म्हणजे प्रदीपजींना या दोन्ही काव्यांबद्दल अखिल भारतीय हिंदी सेवी संस्थान अलाहाबाद यांचा साहित्य शिरोमणी हा सन्मान प्राप्त झालेला आहे. आणि शिवाय या दोन्ही नृत्य नाट्यांना, ही जी दोन्ही सीता आणि राधा यांच्यावर जी काव्य त्यांनी केली होती ती नृत्य नाट्य या स्वरूपात त्यांनी सादर केली आणि त्या नृत्य नाट्यांना सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्क इथे जे फिल्म फेस्टिवल होतं त्या फिल्म फेस्टिवल मध्ये अवॉर्ड्स मिळालेली आहेत. आणि आज आपण ऐकणार आहोत महालक्ष्मी मुक्ती संवाद. प्रदीपजी, तुम्हाला विनंती करते, तुम्ही आता कार्यक्रमाची सूत्र हातात घ्या. नमस्कार. आवाज ऐकू येतो ना? हो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. माईक चालू, जरा माईक बंद करता का? मी माईक बंद करतो. त्यांनी हा, थँक्यू. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
स्नेहसेवाच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार. तसेच माझे मित्रमंडळी जॉईन झालेले आहेत. गाझियाबादहून मिश्राजी, त्यानंतर पुण्यातलेच सदानंद महाजन, डॉक्टर प्रकाश अत्रे, राजाभाऊ आणि इतरही जे मित्रमंडळी जॉईन झाले आहेत, सगळ्यांचं मी स्वागत करतो. मी आता थोडं स्क्रीन शेअरिंग करणार आहे. सगळ्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. स्क्रीन दिसतंय माझं व्यवस्थित? ओके. हे काव्य जे आहे महालक्ष्मी मुक्ती संवाद, हा महालक्ष्मी मातेचा दिव्य आशीर्वाद आहे. माझे सद्गुरू श्री महाराज यांचा आध्यात्मिक प्रसाद मी मानतो. त्याचं एक वेब पोर्टल इथे दिलेलं आहे, सीताराधालक्ष्मी.org. इथे तुम्हाला त्याची सर्व माहिती मिळू शकेल. सद्गुरू चिले महाराजांबद्दल थोडंसं सांगायचं तर 1986 ला त्यांनी समाधी घेतली. हे त्यांचं जे कासव आकारचं एक फार सुंदर समाधी आहे त्यांची, पैजारवाडी कोल्हापूरच्या जवळ. आणि जोपर्यंत ते हयातीत होते त्यांची गाठभेट झाली माझी, पण ते कधी आम्हाला समजले नाहीत, कारण ते अवलिया होते आणि नीट बोलायचे नाही. पण लोक म्हणायचे नाही हे ढोंग आहे यांचं, तुम्ही चिकटून राहा म्हणे. तर आम्ही फक्त आपले ऐहिक ज्या गोष्टी आहेत त्या मागण्याकरता जायचो, की बाबा प्रमोशन नाही मिळाली, हिची तब्येत बरी नाही, ती तब्येत बरी करून द्या, फलांना नाहीये ते करून द्या. ते हो की नाही काहीच म्हणायचे नाही, काही कधीतरी शिवाई देऊन टाकायचे. पण लोक म्हणायचे नाही नाही तुम्ही काळजी करू नका, ती मोठी व्यक्ती आहे. पण आम्हाला कधीच पण कळलं नाही. 86 ला त्यांनी समाधी घेतली आणि 94 तब्बल 8 वर्षानंतर त्यांचा जो आवाज मला त्यावेळेस ऐकू आलेला होता, तो आवाज मला आतून ऐकू आल्यासारखं झालं की आपल्याला 3 काव्य लिहायची आहेत. मी हादरलो होतो त्यावेळेस. आणि 3 काव्य, आणि त्यांनी नावं पण सांगितली, एक महालक्ष्मीवर, सीतेवर आणि राधेवर. तर सीताचे काव्य हे जुलै 2000 मध्ये पब्लिश झालं, राधेचं 2007 आणि महालक्ष्मीचं 2010. अशा प्रकारे ते तिन्ही काव्य झालेली आहेत. प्रज्ञाताईंनी सांगितलेलंच आहे की त्यांना इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले, त्यांचे सर्टिफिकेट्स हे आहेत. आपल्या सर्वांना आपल्या संस्कृतीप्रमाणे भगवान विष्णू त्यांनी बरेच अवतार घेतलेत. राम अवतारामध्ये सीता ही त्यांची शक्ती होती, कृष्ण अवतारामध्ये राधाजी होत्या, महालक्ष्मी ही तर आदिमाताच आहे. तर महालक्ष्मी मुक्ती संवाद मध्ये सीतेच्या काव्यामध्ये सीतेनी लवकुशला जे काही जीवनाबद्दल आणि अध्यात्माचं ज्ञान दिलं ते आहे. राधा भक्ती सुधामध्ये राधेनी तिच्या गोपिकांना जे काही ज्ञान दिलं भक्तीबद्दल ते आहे. तर महालक्ष्मी मुक्ती संवाद मध्ये थोड्या अजून प्रौढ वयात आलेल्या जे लोक असतात, आता जरी हा महिलांशी डायलॉग झालेला आहे तरी त्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्या पुरुषांना सुद्धा व्हॅलिड आहेत. तर त्यांना हायेस्ट नॉलेज ऑफ लाईफ अँड स्पिरिच्युअलिटी हे जे दिलेलं आहे त्याच्याबद्दल चर्चा आहे. इथे मी एक सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारे माझा असा आग्रह नाही की ह्याच्यात जे तुम्ही आता ऐकाल किंवा वाचाल त्याच्यावर पूर्णपणे तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे, कारण प्रत्येकाचा हा व्ह्यू पॉइंट वेगळा असू शकतो आध्यात्मिक गोष्टींबद्दलचा. तुमचा जो काही व्ह्यू पॉइंट आहे तो योग्य आहे असंच आपण समजूया. यातनं तुम्हाला काही योग्य वाटलं ती सद्गुरू प्रसाद आहे असं म्हणून ग्रहण करा. काही अयोग्य वाटलं तर मला क्षमा करा, एक समजलं नसेल, कारण बरेचदा त्यांची काव्य पण मला समजायची नाही आणि मी ती काव्य दुसऱ्याकडनं कोणाकडनं समजून घ्यायचो. या महालक्ष्मी मुक्ती संवादात 9 पुष्पमाला आहेत आणि ह्या कशा आहेत की नवरात्रीचे 9 पुष्पमाला अशा त्या आहेत. तर प्रस्तावना, दुसरं आहे महालक्ष्मी महिमा, तिसरं आहे पातिव्रत्य, चौथं जीवन प्रवाह, 5वं विज्ञान व आत्मज्ञान, 6वं आनंदोत्सव, 7वं नादब्रह्म, 8वं आत्मा प्रवासी आणि 9वं अहम ब्रह्मास्मी. एकूण 9 पुष्पमालामध्ये मिळून 108 काव्य आहेत, कविता आहेत. त्यातल्या काही 10-15 जे आहेत यांना संगीतबद्ध केलेलं आहे आणि त्यातले एक 7-8 आपण आज मांडणार आहोत. त्याच्यामागे खूप मोठी टीम आहे आमच्या. मराठी, हिंदी, इंग्लिश काव्य मी केली स्वतः. मी केली म्हणजे हे चुकीचं म्हणणं आहे, सद्गुरूंची क्षमा. लेखक म्हणून काम केलं मी. संस्कृतचं डॉक्टर अभिराज राजेंद्र मिश्र, एक्स व्हाईस चान्सलर संपूर्णानंद युनिव्हर्सिटी वाराणसी, त्यांनी केलंय. गुजराती डॉक्टर अवनीश थानावालांनी केलंय. म्युझिक डायरेक्टर उदय, सिंगर साधना सरगम, सगळ्यात अप्रतिम गायिका आहे ती.
कोरिओग्राफी एक डान्स फक्त कोरिओग्राफ्ट आहे की माझ्या मुलीने केलंय आणि व्हॉइस ओव्हर तनुजा राहण्याचे आहेत आणि इतर टीम मेंबर्स आहेत. आता आपण सुरू करतोय. तर सुरुवात प्रस्तावनामध्ये काय आहे की आदिशक्ती पराशक्ती महालक्ष्मी नमोस्तुते, विष्णू पत्नी महादेवी जगज्जननी नमोस्तुते. हे जे प्रस्तावना आहे हे आपण एका डान्स फॉर्म मध्ये बघणार आहोत. ऐकूया. and achieve bhakti, salvation. हा USA मध्ये झालेला Our परफॉर्मन्स आहे तो performers आपण बघत for आहोत. this last dance are Smriti, Sanjana and Anuya. सुरू होतोय. अच्छा ते बंद होऊन राहिलंय. श्री गणेशाय नमः. ॐ श्री लक्ष्मीनारायणाय नमः. ॐ श्री सद्गुरवे नमः.
खूप छान खूप योगिनींना चतुष्षष्टी भगिनी भाव रूपिणी अविर्भूता स्वयं लक्ष्मी मुक्ती संवाद रूपिणी. अशी भावना ह्याच्यामध्ये व्यक्त आहे. ह्या सगळ्या काव्यातनं साक्षात महालक्ष्मी प्रगट होत आहे आणि ती भावना ठेवून आपण जर हे आजचा हा कार्यक्रम ऐकला तर आपल्यालाही ती अनुभूती येईल असं मला वाटतं. पुष्पमाला 2 याची सुरुवात अशी होते की एक भक्त आहे त्रिगुणा म्हणून या काव्यामध्ये. तिच्या घरी नवरात्रीचा आरास लावलेला आहे. तो आरास काय आहे तर महालक्ष्मीची मोठी लाईफ साईज मूर्ती आणि त्याच्याबरोबर अष्टयोगिनी अशा त्या मूर्त्या रचलेल्या आहेत आणि तिच्या सख्या आलेल्या आहेत. ते मिळून भजन आरती कीर्तन असे सगळे करतात. तर ते सुरुवात कशी होते तर ते आपल्या महालक्ष्मीचं स्तवन करतात आणि आवाहन करतात की तू आता ये ग आई. ये ग ये ग ये ग आई महालक्ष्मी तू आई महालक्ष्मीची ओटी भरली ज्ञान दुग्ध मी प्राशिले बाई प्राशिले बाई ये ग ये ग आई महालक्ष्मी तू आई. अशा प्रकारे ते महालक्ष्मीचं आवाहन करतात, इतरही देवींचं आवाहन करतात आणि जणू त्या देवी साक्षात त्या मूर्त्यांमध्ये प्रगट आहेत आणि प्रस्तुत आहेत अशी आपण ही कल्पना करा. त्रिगुणा ही खूप विद्वान असते, ज्ञानी असते. तर तिच्या सख्या तिला पुष्कळ प्रश्न विचारतात. या पुष्पमालेमध्ये साधारणपणे 20-22 कविता आहेत आणि मध्ये मध्ये पुष्कळ प्रश्न विचारतात ते. तर त्यातला एक प्रश्न आहे, अगं त्रिगुणे महालक्ष्मी ही कोणत्या गुणांची उद्बोधक आहे ग? तर ती काय उत्तर देते ते ऐकूया. अगं त्रिगुणे महालक्ष्मी ही कोणत्या गुणांची उद्बोधक आहे? महालक्ष्मीचं गुणगानच ऐका ना. महालक्ष्मी असे शक्ती गुणांची उद्बोधक चराचरातून चैतन्यदायक सत्कर्म करण्या करते प्रवृत्त कर्तव्यशीलता हिचे सत्व शक्तीने शुभ प्रेरणा होई जागृत विकास कार्य हाती घडत तरी घे हा तव शक्तीचा गुण गृहतीचे आहे शुद्ध तन मन. हे जेव्हा काव्य प्रस्फुटित झालं मी थोडा थक्क झालो, कारण लक्ष्मी ही नेहमी मी फक्त पैशाची देवता आहे असं धरत होतो, पण ह्याच्यामध्ये लक्ष्मीचं जे वर्णन केलंय ते अतिशय वेगळं होतं आणि एक लक्षात आलं की ती खूप वेगळी देवी आहे. आपण तिचं खूप छोटं रूप आपल्या डोळ्यासमोर ठेवतो, ह्याच्यामध्ये तिचं एक फार मोठं विशाल रूप मांडलेलं आहे. तर त्या सख्या म्हणतात, अगं त्रिगुणे तुझी प्रत्येक प्रश्नांची उत्तरे किती सुबक व सुंदर असतात ग. त्यावर ती म्हणते, अगं हो, पण कैक दिवसांपासून माझ्याही मनात अनेक प्रश्नांचा काहूर आहे. या ईश्वर निर्मित सृष्टीच्या अगम्यतेविषयीचे प्रश्न आहेत माझ्या मनात. मग ती म्हणते, सकाळच्या पूजनाला या बरं का सख्यांनो, असं करून त्यांना निरोप देते आणि स्वतः तिथेच महालक्ष्मीच्या चरणी पहुडते. त्रिगुणा निद्रिस्त झाल्यावर एक गंमतच घडते. काय घडते ती आता बघा. पुष्पमाला 3 पातिव्रत्य. त्रिगुणा निद्रिस्त झाल्यावर सर्व योगिनी व महालक्ष्मी माता आपापल्या मूर्तीमधून सजीव रूपात प्रगट होतात.
महालक्ष्मी माते विनम्र प्रणाम. नमस्कार योगिनीनो. पिंगला, वामा, उल्का, भ्रामरी शुभम भवतु. वारुणी, इंद्राणी, चित्रिणी, रुद्राणी शुभम भवतु. त्रिगुणा ही आता निद्रिस्त झाली आहे, तेव्हा आता आपण मुक्त संवाद साधायला मोकळ्या झालो आहोत. अगं हो ना, मी पण किती आतुर झाले होते लक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी आणि तुम्हा सर्वांच्याच भेटीसाठीही. हो ना, आणि खरं सांगू का, आमच्या मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजलं आहे ग. प्रश्न? कसले प्रश्न ग? या ईश्वर निर्मित सृष्टीच्या अगम्य सॉरी माझ्याकडे मिस्टेक झाली. वामा, रिपीट करतो. उल्का, भ्रामरी शुभम भवतु. वारुणी, इंद्राणी, चित्रिणी, रुद्राणी शुभम भवतु. त्रिगुणा ही आता निद्रिस्त झाली आहे, तेव्हा आता आपण मुक्त संवाद साधायला मोकळ्या झालो आहोत. अगं हो ना, मी पण किती आतुर झाले होते लक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी आणि तुम्हा सर्वांच्याच भेटीसाठीही. हो ना, आणि खरं सांगू का, आमच्या मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजलं आहे ग. प्रश्न? कसले प्रश्न ग? या ईश्वर निर्मित सृष्टीच्या अगम्यतेविषयीचे प्रश्न. मानव जीवन प्रवाहाचे रहस्य काय? विज्ञान आणि आत्मज्ञान या दोन्हीचं रूप काय असतं? थांबा थांबा थांबा, आपणा सर्वांच्याच मनात काही प्रश्न आहेत. यासाठी आपण महालक्ष्मी मातेलाच विनंती करूया. ती या सर्व शंकांचं निरसन आणि निरूपण करील. आपल्या मनातला कल्लोळ जाणते मी. सृष्टीच्या अगम्यतेविषयी, तसंच मानवाच्या अद्भुत जीवन प्रवासाविषयी जाणून घ्यायचे ना तुम्हाला, हो ना? आणि कागचित्रिणी, तुझा चेहराही प्रश्नांकित. आता हा एक विलक्षण प्रसंग आहे. तिकडे समोर तुम्ही चित्रात बघताय त्रिगुणा झोपलेली आहे आणि मागे ह्या सगळ्या योगिनी प्रगट झालेल्या आहेत आणि त्यांच्या मनातले प्रश्न हे त्या त्रिगुणेच्याच मनातले प्रश्न आहेत हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. पुढे काय गंमत होते ती बघूया. तर पहिला प्रश्न ती विचारते, वामा, महालक्ष्मी माते, श्रींच्या चरणी जाण्याचा सर्वात सोपा मार्ग कुठला? आपल्या सगळ्यांनाच प्रश्न असतो की देवाच्या दारी त्या चरणाशी जाण्याकरता कुठला मार्ग अवलंबावा. तर ह्या काव्यामध्ये एक वेगळंच उत्तर दिलंय ते मलाही अपेक्षित नव्हतं. अगं वामा, आपलेच घर व संसार. घर हे मूर्तिमंत श्रीप्रसाद. घराला घरपण देती पती पत्नी मिळून, शिव पार्वती रूप घ्यावे जाणून. पती पत्नी बालकांचे प्रेम हे तर श्रीचरणी जाण्याचे पथ. स्वतःच्या आत्म्याचीच जणू ओळख असे त्यात. अर्थातच जेथे पती असे पत्नीनिष्ठ, पत्नी ही पतिव्रता, अन्य व्रत न लागे हो, अन्य व्रत न लागे हो. भावण्या आत्मदेवता, भावण्या आत्मदेवता. आपण आता पुढच्या पुष्पमालेला जात आहोत. जीवन प्रवाह नाव आहे त्याचं पहिलं गीत गर्भोपदेशावरती आहे. वामा विचारते, माते, श्रींच्या चरणी जाण्याकरता पती पत्नीने कसे वागावे हे समजले, पण बाल संगोपनाचे मातृजीवनात महत्वाचे स्थान आहे, कार्य आहे म्हणतात नाही का महालक्ष्मी? अगदी खरं, पण हे कर्तव्य अर्भक गर्भात असल्यापासून सुरू होते, गर्भोपदेशापासूनच. तर ह्याच्यात मग गर्भोपदेश कसा द्यावा हे समजवलेलं आहे. या चित्रात दाखवल्याप्रमाणे गर्भवती मातेने आपल्या समोर पाणी भरलेलं फुलपात्र भांड ठेवावं, काही फळं ठेवावी, आपला उजवा हात आपल्या पोटावर ठेवून हा गर्भोपदेश उच्चारावा. इतरांनीही तिच्या बरोबर म्हटला तर चालतो. कोणतरी माईक चालू आहे, प्लीज माईक ऑफ करा, डिस्टर्ब होत आहे. आणि आपल्या ह्या स्पंदनं त्या गर्भाला पोहोचतायत असं कल्पना करावी. आता मी ह्या गर्भोपदेश लावणार आहे
आपण क्षणभर मी हे जेव्हा ऐकला किंवा लिहून काढला, माझ्या लक्षात काय आलं की कदाचित हा गर्भोपदेश प्रत्येकाचीच माता देते आपल्या गर्भाला, आणि ती कळत नकळत मनातल्या मनात ही देत असेल. तर जेव्हा तुम्ही हा गर्भोपदेश ऐकाल तेव्हा, आता हे थोडं वेगळं मी विचारणार आहे, स्ट्रेंज थिंग, आय एम गोइंग टू रिक्वेस्ट यू अ स्ट्रेंज थिंग. इमॅजिन करा की तुम्ही त्यावेळेस आपल्या आईच्या गर्भात होता आणि हा गर्भोपदेश तुम्हाला आई तुमची सदैव देत होती, तिचा आशीर्वाद देत होती. तो कसा, तो ऐकूया. ॐ नवजीवस्य जीवनं सञ्जीवनं भवतु। ॐ नवजीवस्य जीवनं सञ्जीवनं भवतु। ॐ नवजीवस्य जीवनं सञ्जीवनं भवतु। ॐ नवजीवस्य शान्तिः। हे नवजीवा, तुम्ही ब्रह्मचैतन्याचा अंश असा. आईच्या गर्भात तुम्हा सृष्टी मातेचं वैविध्यपूर्ण वरदान प्राप्त होत असे. कर प्राप्त होती सत्कर्म करणेसी, पद कमल सन्मार्ग चालणेसी. चक्षु मेळती विश्वदृष्टा होणेसी, कर्ण श्रवण यंत्र ज्ञानार्जन लाभणेसी. जिव्हा सरस्वतीचे स्थान मंत्र पठण करणेसी. मन अगम्य अद्भुत ब्रह्मचिंतनी रमणेसी. पंचेंद्रिये जोडती तव आत्मा भूलोक सृष्टीशी. अंग ढंग रंग विश्वातील शोधण्यासी. गर्भात घे साठवुनी अनाहत नाद मनाशी. भूलोक जीवनी देईल साध ब्रह्मनाद तोची तुझशी. भूलोक जीवनी देईल साध ब्रह्मनाद तोची तुझशी. नवमास गर्भात वास जन्मता होई आभास. ब्रह्म ही अंतरले आम्हासी हे तर अज्ञान जाणीजे. पिता माता हेची ब्रह्मरूप. सृष्टी मातेनं दिलं रूप अनूप. जीवन आत्मसिद्धीचा प्रवास. जीवन आत्मसिद्धीचा प्रवास. हाची गर्भोपदेश तुम्हास. हाची गर्भोपदेश तुम्हास. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पिता माता हेची ब्रह्मरूप. सृष्टी मातेने दिले रूप अनूप. जीवन आत्मसिद्धीचा प्रवास. हाची गर्भोपदेश तुम्हास. मला एक रिक्वेस्ट आहे, कोणाचा तरी माईक ऑन आहे आणि कौस्तुभ बडबडे, तुमचा माईक ऑफ करता का प्लीज? आणि 4D कोण आहे त्यांनी पण आपला माईक ऑफ करावा. सगळे किचन मधले आवाज येऊन राहिलेत. क्षमा करा हा तुम्हाला सांगितल्याबद्दल. धन्यवाद. आतापर्यंत ठीक चाललंय? अदरवाईज आय थिंक सो. बर, इंद्रायणी विचारते, ईश्वराच्या अगम्य सृष्टीने मानवाला सर्व काही दिले नाही का? आता हे गमतीदार आहे बघा, थोडस ऐका शांतपणे. ईश्वराने काय काय दिलंय आपल्याला. दिधले ईश्वराने पाखरांना जेव्हा त्यांचा पहिला सुस्वर. करी विचार ह्याचा श्रोता कोण असेल बरे तत्पर. उधळले त्याने जेव्हा इंद्रधनूचे रंग. करी विचार पाहिल कोण बरे ह्यांचे विविध ढंग. भरिले त्याने जेव्हा मधुने पहिले सुमन. करी विचार घेईल कोण आस्वाद ठेवुनी निर्मळ मन.
वायूत घोळीला जेव्हा त्याने पहिला सुगंध, करी विचार घेईल कोण गंध, आहे का आत्मानंद? याच प्रश्नांची उत्तरे शोधतो विधाता आजही. याच प्रश्नांची उत्तरे शोधतो विधाता आजही. माझ्या काळजाचा तुकडा देईल का उत्तर कधी न कधी, देईल का उत्तर कधी न कधी. माझ्या काळजाचा तुकडा देईल का उत्तर कधी ना कधी. हा काळजाचा तुकडा कोण आहे? आपण जेव्हा चर्चा करू तेव्हा कोणीतरी याचं उत्तर सांगा बरं का. पुष्पमाला 6 आनंदोत्सव आहे. तर ह्याच्यामध्ये काही चांगले गमतीदार गाणी आहेत. आपण त्यातलं एक थोडंसं गंभीर गाणं घेणार आहोत. एक सखी विचारते, महालक्ष्मी माते सर्व सुख देणारे धाम कोणते? एक गमतीदार प्रश्न आहे हा. महालक्ष्मी माते सर्व सुख देणारे धाम कोणते? महालक्ष्मी, अगं कुठल्याही धामाचे दर्शन घेऊन जर आपण तेथील देवतेचे तत्वज्ञान आत्मसात केले तर आपले मन हेच एक सर्व सुख देणारे धाम ठरते. किती अंत पाहसी मेघश्याम, किती अंत पाहसी मेघश्याम, कोठे मिळे सुखधाम, कोठे मिळे सुखधाम. किती अंत पाहसी मेघश्याम, कोठे मिळे सुखधाम. आई कोठे मिळे सुखधाम. वृंदावनीचे कुंज विहारी, वृंदावनीचे कुंज विहारी, पंचवटीचे रामेश्वरचे भोले शंकर, रामेश्वरचे भोले शंकर, महिमामय हरस्थान, कोठे मिळे
दर्शन होई मन मंदिरचे स्थान येथे मिळे सुखधाम येथे मिळे सुखधाम येथे मिळे सुखधाम येथे मिळे सुखधाम येथे मिळे सुखधाम. इथे मिळेल सुखधाम. तर ह्या मराठी जे लिखाण झालेलं आहे त्याच्यात थोडे प्रूफ रिडिंगच्या चुका राहिल्या त्याबद्दल क्षमस्व. आपण पुढे जाऊया. पुढची पुष्पमाला आहे नादब्रह्म. महालक्ष्मी माते, नादब्रह्म म्हणजे काय ग? अगं वामा, आपले मन जेव्हा पूर्णपणे शांत होऊन विश्वातील तत्वाशी एकरूप होते त्यावेळेस त्या दैवी आनंदाचे स्वरूप मनातल्या मनात उमटलेल्या संगीतमय सुश्राव्य नादब्रह्माने होऊ शकते. काही वेळेस त्या नादब्रह्माला आधार म्हणून काही शब्दही येतात. मला तर वाटते की नादब्रह्म म्हणजे कुठल्याही प्रकारचे सत्प्रेरणा देणारे दिव्य कंपन. उदाहरणार्थ मन रे कर तू
सुमिरन से परम सुख पायो, परम सुख पायो। मन रे कर तू ईश वाईकर साहेब, जर तुमचा फोन हे म्यूट करा. माझं बंद आहे साहेब. नाही नाही, चालू आहे तुमचा माईक. आवाज त्याचा आवाज येत होता. एनिवे, आता बंद दिसतोय. सॉरी हा, तुम्हाला सांगितल्याबद्दल क्षमा करा. मला काय ते थोडा आवाज येत होता. आपण आता 8व्यावर केलं. आता एक लक्षात घ्या की ह्या काव्यामध्ये हळूहळू तुमच्या लक्षात येईल की त्या गाण्यांचा प्रत्येक शब्द एक छोट्याशा मंत्रासारखा आहे. लक्षपूर्वक ऐकला असेल तुम्ही असे मला वाटते. याच्याही पुढे अगदी लक्षपूर्वक ऐका. हे शेवटचे 2 अतिशय महत्वाचे आहेत, आत्मप्रवासी आणि अहम ब्रह्मास्मी. शेवटचं सगळं मर्म आहे या काव्यातल्या. याच्यात चित्रिणी विचारते, पण महालक्ष्मी माते, आत्मप्रवासात पृथ्वी लोकांचं व्यतिरिक्त अजूनही काही स्थान आहेत का? होय चित्रिणी, जसे तीर्थयात्रेमध्ये वेगवेगळे धाम आहेत ज्यांना भेट देऊन मनुष्य हा पावन होतो, तसेच आत्म्याच्या प्रवासामध्येही पृथ्वीलोक हे एक धाम आहे. हा एक अतिशय विलक्षण विचार जो आतून उद्भवला तो होता. म्हणजे मला विश्वास बसेना, कारण अजूनपर्यंत मानव आपल्या विज्ञानाला कुठेही जीवसृष्टी सापडलेली नाहीये. पण ही सांगते की नाही, ते वेगवेगळ्या जीवसृष्टी आहेत. आता जीवसृष्टी आहे की नाही म्हणत नाही ती. आणि आत्मा हा जो आहे वेगवेगळ्या सृष्टींमधनं जाऊन पृथ्वीला एक जणू तो एक धाम आहे, त्याला व्हिजिट करतोय त्याच्या बर्थ टू डेथ या पिरियड मध्ये. अशी ती असा विचार तो वेगळाच इथे प्रगट केलेला आहे. मग ती वामा विचारते हे ऐकल्यावर, मानवी जीवनाच्या पलीकडे काय आहे ते जाणून घेण्यासाठी काही मंत्रतंत्र आहेत का? रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. हाय रे हाय रे हाय रे, हा हाय रे हाय रे हाय रे, हा हाय रे हाय रे हाय रे. पहिलं तिरी ग काय असे कुणा ठावे, पहिलं तिरी ग काय असे कुणा ठावे. युगायुगांच्या भ्रमात ह्या ही नाव चाले, ही नाव चाले, ही नाव चाले. पहिलं तिरी ग काय असे कुणा ठावे.
रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। एक मंत्र राम नाम जास भावते, धैर्य स्थैर्य ह्याची शीड त्यास तारते। हाय रे हाय रे हाय रे, हाय रे हाय रे हाय रे। एक मंत्र राम नाम जास भावते, धैर्य स्थैर्य ह्याची शीड त्यास तारते, त्यास तारते, त्यास तारते, त्यास तारते। पहिलं तिरी ग काय असे कुणा ठावे, पहिलं तिरी ग काय असे कुणा ठावे। आ, आ, कर्मबद्ध जीवनाचे तंत्र जास गावते, आत्म उन्नतीचे मार्ग त्यास पावते। हाय रे हाय रे हाय रे, हाय रे हाय रे हाय रे। कर्मबद्ध जीवनाचे तंत्र जास गावते, आत्म उन्नतीचे मार्ग त्यास पावते, त्यास पावते, त्यास पावते। पहिलं तिरी ग काय असे कुणा ठावे, युगायुगांच्या भ्रमात ह्या ही नाव चाले, 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 ही नाव चाले। हाय रे हाय रे हाय रे, हाय रे हाय रे हाय रे। कर्मबद्ध जीवनाचे तंत्र जास गावते, आत्म उन्नतीचे मार्ग त्यास पावते. आता आपण शेवटच्या पुष्पमालेकडे आलेलो आहोत. अहम ब्रह्मास्मी. वारुणी माते, एखाद्या व्यक्तीला आपल्या या आत्मब्रह्म रूपाची ओळख कधी व कशी व्हावी? महालक्ष्मी, ज्या प्रकारे पंढरीच्या वारीला जाणारा वारकरी विठूचे दर्शन घेतल्यावर ही एक छोटीशी मूर्ती नसून परमेश्वराचे अनंत रूप आहे असे अनुभवतो, तसाच जीवनाच्या प्रवासाअंती हा बोध होतो. हे जे गीत आहे हे सविनय तुला असे गीत आहे, कारण त्याच्यामध्ये पंढरीच्या वारीचा मेन्शन झालेला आहे. म्हणून मग मी काय केलं की त्याचं रेकॉर्डिंग, हे व्हिडिओ रेकॉर्डिंग हे ऍक्च्युअल वारीच्या वेळेस केलं. आता मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की तुम्ही जेव्हा बघाल हे गीत तेव्हा खूप लक्षपूर्वक ऐका, आणि मुख्य म्हणजे गाणं नुसतं ऐकू नका, तर व्हिज्युअल्स पहा. कदाचित माझ्यासारखी तुम्हाला प्रचिती येईल की ह्या गाण्यामुळे आपण जे काही महालक्ष्मी काव्यात मागच्या पाऊण तासात ऐकलेलं आहे त्याची प्रचिती ह्या लोकांमध्ये येते, वारकऱ्यांमध्ये. म्हणजे त्यांचा आनंदोत्सव चालू असतो. 200 किलोमीटर चालणं सोपं नाही हो. रोज चालायचं 20, 25, 30 काय जे असेल ते किलोमीटर. आपण 20 किलोमीटर एक दिवस चाललं तर दुसऱ्या दिवशी आराम करणार. त्यानंतर नादब्रह्म, जे विठ्ठल विठ्ठल ते म्हणतात, तो नादब्रह्म आहे त्यांचा. आत्मा प्रवासी, तो तुम्ही तो प्रवास बघाल ना, जेव्हा ती गर्दी बघाल, ते क्राऊड बघाल, तेव्हा लक्षात येईल अरे बापरे, हा केवढा मोठा लोंढा आहे आत्म्यांचा चाललेला आहे.
अहम ब्रह्मास्मी. आणि ते प्रत्येक जणांची टाळी लागलेली असते विठ्ठलाशी. त्या व्हिडिओच्या शेवटी 95 वर्षाची म्हातारी आहे, ती तो घाट चढत होती, दिवा घाट, फट 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 चढत होती ती. मी थक्क झालो. ती पूर्णपणे अहम ब्रह्मास्मी स्टेजमध्ये होती असं मला वाटतं, ज्याच्यामुळे तिला एक अफाट शक्ती प्राप्त झाली होती. लक्षपूर्वक ऐका, खूप सुंदर गाणं आहे. Namaskar. Today, 8th of July 2010. Welcome to this particular pilgrimage which is taking place from Alandi near Pune to Pandharpur, a distance of 250 kilometers. Every year in this month of Jeshta Ashad, this particular pilgrimage takes place for almost 15 days. These people keep walking, facing all the weather odds of rain, sun or anything else. And their only desire is to go and take darshan of their great Lord Vithala. So welcome and enjoy this journey of the Wari. Vithala 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 Vithala. सविनय तुला पाहिले भगवंता, सविनय तुला पाहिले भगवंता, सावळी तुझी मूर्ती, सावळी तुझी मूर्ती, रूप ते अनंता, सविनय तुला पाहिले भगवंता. तीर्थयात्रा असे अति कठोर, तरी गोड त्याचा तीर्थयात्रा असे अति कठोर, तरी गोड त्याचा संतोषे मोहरले मन, संतोषे मोहरले मन, स्थान हे जागृत, स्थान हे जागृत, सविनय तुला
हा युट्यूबचा व्हिडिओ सुमारे 30,000च्या वर लोकांनी आतापर्यंत पाहिलाय जगभरातनं. मी स्वतः शेकडो वेळा बघितलाय हा, पण प्रत्येक वेळेस पाहतो तो माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. इंद्राणी, मला तर आता उत्सुकता लागली आहे या ब्रह्मरूपी आत्म्याचा जवळून परिचय करून घेण्याची. विलक्षण प्रश्न आहे. ब्रह्मरूपी आत्म्याचा जवळून परिचय करून घेण्याची. महालक्ष्मी म्हणते, मग चला त्रिगुणेच्या आत्म्याचाच परिचय करून घेऊया. महालक्ष्मी त्रिगुणेच्या दिशेने आशीर्वादाचा हात करते आणि तिचा वायुरूप आत्मा बाहेर पडतो. शरीरात असतो तो, पण बाहेर येऊन पडतो आणि तो आत्मा स्वतःचा परिचय करून देतो. तो कसा? ब्रह्मरूप मी आत्मा, ब्रह्मांड भटकलो, कोठे मिळेल धाम मला, शोधूनी थकलो. कोटी कोटी प्रकाश वर्ष तीर्थाटन केले, ब्रह्मरचित ब्रह्मांडाचे अगम्य रूप पाहिले. नक्षत्र अवकाशात जणू प्रभूचीच नक्षीवसे, अगणित तारे दाही दिशेत अविरल तेज बसे. गुंफती तया अदृश्य दोर, काळ स्थळांचा साधुनी मेळ, मिळेन याचा उगम समजेना कोणी खेळ. शंख चक्र असंख्य रूप, ताऱ्यांचे दरबार, कृष्ण विवरात का बरं होतो बहुसंहार. आकाश गंगेत येता नवग्रहांचा परिवार, पिता सूर्य सर्वा घेऊन नित्य जपे ओंकार. हे विश्वंभराचे मंदिर, स्तंभ नवग्रह सुंदर, चंद्राची शोभे झुंबर, गोपुरी विराजे भास्कर. सूर्य नारायणा नमन, प्रसन्न व्हा हे दिवाकर. प्रकाश मजकर प्रदान, तेजोमय पुन्हा नमस्कार. ओलांडुनी शनी गुरु मंगळ, समीप चंद्र आलो, दिव्य एक आभास, त्या आडून पाहू लागलो.
कोण ही सुंदर माता जिचा शालू निळाभोर, हिरवळीची तिची चोळी, मेघांचे अलंकार. ही तर पृथ्वी माता, माझेच निजधाम, जीवांची आश्रयदात्री, मिळेल येथे विश्राम. आता मनी हीच कामना, आता मनी हीच कामना, करू कर्म धर्म साधना. त्रास न मातेच होवो, त्रास न मातेच होवो, आत्मसिद्धी ही जाणा, आत्मसिद्धी ही जाणा, आत्मसिद्धी ही जाणा. ओम शांती शांती शांती. ह्या आत्मानी आपलं परिचय करून दिलं असताना इथे त्रिगुणा आता सकाळच्या वेळेस हलकीशी निद्रेतून जागृत होते. ती जागी होते हे बघितल्याबरोबर सगळ्या योगिनींची तारांबळ उठते. कारण त्यांना तर हिला कळू द्यायचं नसतं की आपला इथे दरबार झालेला आहे, आणि त्यांनी तिच्याच मनातले प्रश्न हे चर्चेत आणलेले होते. त्या सगळ्या तर लगेच आपापल्या स्थानी जातात आणि पूर्ववत मूर्ती रूपात बनून जातात. पण महालक्ष्मीची कुचंबणा होते, कारण मी हे सांगायला विसरलो की तिने आपलंच कमलासन त्या आत्म्याला विराजमान व्हायला दिलेलं असतं, आणि तो आत्मा त्या कमलासनामध्ये धुंद होऊन अजून सुद्धा नृत्य करत असतो. आता महालक्ष्मीने कुठे जायचं? तर ती म्हणते जाऊ दे, त्यापेक्षा मी त्रिगुणेच्याच हृदयात जाऊन समावते. इथे त्रिगुणा पूर्णपणे जागृत होते, उठून बसते आणि बघते तर तिचेच आत्मरूप तिला दिसते त्या कमलासनामध्ये. तिच्यासारखीच दिसणारी ती मूर्ती असते, किंवा जे दिसणार जे काही रूप असेल, ऑरल फॉर्म आपण जे म्हणतो, वायुरूप, पण ती एकदम वेगळी होती तिच्यापेक्षा. तिचा जे भाव होता तो एकदम वेगळा होता. तो एखाद्या तपस्वी सारखा होता, जणू एक 10, 15, 20 वर्ष, 20,000 वर्षाचा तपस्वी असावा, अशी ती त्या आत्म्याचं स्वरूप होतं. आणि गंमत म्हणजे तिने जेव्हा पूर्णपणे जागृत झाली, तिने डोळे चोळले, अरे काय बघतेय मी, तोपर्यंत त्या आत्म्याचा पूर्ववत महालक्ष्मीचं स्वरूप झालं, ती महालक्ष्मीची मूर्ती झाली. हाच त्रिगुणेचा अहम ब्रह्मास्मीचा सर्वोच्च अनुभव. आता त्रिगुणेच्या मैत्रिणी सकाळच्या पूजनाला येतात आणि त्रिगुणा त्यांना मग सांगते की जणू महालक्ष्मीने तिच्या योगिनी प्रसन्न झाल्या होत्या, आणि ती म्हणते मला हे माहित नाही की ते स्वप्न होतं, दृष्टांत होता, खरं होतं, खोटं होतं, काहीच माहित नाही, पण मला असं वाटतं की त्या सगळ्यांनी मिळून त्याच प्रश्नांची चर्चा केली जी माझ्या मनात होती, आणि त्यांची उत्तरे मला दिली. आणि ती सांगते की शेवटी मी सरती माझं स्वतःचं आत्मरूप पाहिलं, आणि त्या आत्मरूपाचं वर्णन ती करते. इथे काय होतं, कारण मी सांगितल्याप्रमाणे ते टोटली वेगळं होतं. काय होतं ते? सखी
जागृत होवे, मम आत्मा जागृत होवे, मम आत्मा जागृत होवे, सखी रे हरची मुरली वाजे. कैसे गुणानी आत्मा सजे, कैसे गुणानी आत्मा सजे, चैतन्य कैसे त्यात वसे, चैतन्य कैसे त्यात वसे. निर्गुण निर्मळ असे निरागस, निर्गुण निर्मळ असे निरागस, बैरागी राजे. प्रशांत प्रेमळ साजे आत्मा, प्रशांत प्रेमळ साजे आत्मा, स्वसाक्षी पाहे, सखी रे हरची मुरली वाजे. मम आत्मा जागृत होवे, मम आत्मा जागृत होवे, सखी रे हरची मुरली वाजे, मुरली वाजे, मुरली वाजे. एक आश्चर्याची गोष्ट सांगणार आहे. हे जेव्हा गीत प्रगट झालं ते मराठीत नाही, हिंदीत नाही, गुजरातीत प्रगट झालं. निर्गुण निर्मल थाय निरागस बैरागी ओराय असे ते शब्द आले होते. निर्गुण निर्मल थाय ते गुजराती अपभ्रंशित गुजराती असेल माझं. बरेचदा ह्या भाषाही मला कळत नाहीत, अपभ्रंशित मग मला लिहावं लागतं. निर्गुण आहे, निर्मळ आहे, निरागस आहे आणि बैरागी आहे. विचार करायला लावतं, बैरागी म्हणजे काय, आत्मा बैरागी म्हणजे काय. मी तो एका ठिकाणी राहत नाही, तो प्रवास करत राहतो. निर्गुण निर्मल थाय निरागस बैरागी वो राय. रायचा अर्थ इथे राजा आहे. तो स्वतःचा राजा आहे. तो त्याला कोणाचीही बांधिलकी नाही. तो हे आहे, पूर्णपणे स्वतःच्या पॉवर मध्ये आहे तो आत्मा. निर्गुण निर्मल थाय निरागस बैरागी वो राय, प्रेमळ प्रशांत समाय. हे सोपं आहे. प्रेमळ दिसतो तो आणि प्रशांत आहे. आणि ती प्रशांत जी आहे त्याचं वर्णन जे मला बॅक स्टेजला सांगितलं गेलं मनामध्ये, ती प्रशांती म्हणजे पृथ्वी तलावर कुठलीच उपमा देता येणार नाही अशी ती प्रशांती होती त्या आत्म्याची, असते त्या आत्म्याची. पृथ्वी तलावर उपमाच नाही त्याला. तुम्हाला त्या प्रशांतीची उपमा फक्त जर तुम्ही अंतरिक्षात जाऊ शकला आणि तिथे बाहेर तुम्ही उभा राहिलात, तर ती जी शांती असेल तेवढी शांती त्या आत्म्यात आहे. निर्गुण निर्मल थाय निरागस बैरागी ओराय, प्रेमळ प्रशांत समाय, देहनु आप साक्षी पहाय. आणि तो त्या देहात राहतो तरी त्या देहाला फक्त साक्षी रूपात बघतो. असं वर्णन त्या गुजरातीमध्ये त्यावेळेस प्रगट झालं होतं. चित्त थरारक होतं माझ्यासाठी ते. नेत्राने आठवण करून म्हणजे कुठे प्रगट झालं ते, फिलाडेल्फियाला होतो मी. एका मित्राच्या घरी होतो. ते खूप देवभक्त होते. त्यांच्याकडे देवीचं स्थान होतं. ते सांगायचं राहिलं. बरेचदा हे जे कविता प्रगट होतात ना,
ते त्या स्थान महात्म्यामुळे होतात, माझ्यामुळे नाही होत ते. तर त्यांच्या घरामध्ये देवीचं स्थान होतं जिकडे ते जागृत देवी होती आणि तिथे माझं हे काव्य प्रगट झालं होतं. मग सर्व सखी म्हणतात, त्रिगुणे हा तर तुझ्या भक्तीचा प्रसाद. आणि खरंच आहे ते. होय ना, मी धन्य झाले. चला आता आपण पहाटेची आरती आणि देवीचे स्तवन करूया. तर ते मिळून आरती करतात. त्या आरतीनंतर शेवटचं एक स्तवन असेल, त्यानंतर हे काव्य संपेल. प्रकाश दिव्य ज्योती आरती करते अर्पुनी प्रीती. दिव्य प्रकाश दिव्य ज्योती आरती करते अर्पुनी प्रीती. नवभक्तीची पूजा घेऊन फुले उधळली मी तव चरणी. 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 दिव्य प्रकाश दिव्य ज्योती आरती करते अर्पुन प्रीती. दिव्य प्रकाश दिव्य ज्योती आरती करते अर्पुन प्रीती. नवभक्तींची पूजा घेऊनी फुले उधळली मी तव चरणी. दिव्य प्रकाश दिव्य ज्योती आरती करते अर्पुन प्रीती. सत्कर्माचा पेरुनी वेलू उदो उदो आईचा बोलू. सत्कर्माचा पेरुनी वेलू उदो उदो आईचा बोलू. उदो उदो आईचा बोलू. सत्कर्माचा पेरुनी वेलू उदो उदो आईचा बोलू. ज्ञानाचा गंध आगळा शक्ती शोभे विठू सावळा. ज्ञानाचा गंध आगळा शक्ती शोभे विठू सावळा. विठू सावळा. विठू सावळा. विठू सावळा. दिव्य प्रकाश दिव्य ज्योती आरती करते अर्पुन प्रीती. चित्त माझे नामी रंगले मीच माझे रूप हरविले. चित्त माझे नामी रंगले मीच माझे रूप हरविले. मीच माझे रूप हरविले. गंगेवाणी शुद्ध प्रेरणाने भेटी माझा निर्गुणा.
गंगेवाणी शुद्ध प्रेरणा नेई भेटी मज मज निर्गुणा. आपल्याच निर्गुण स्वरूपाच्या भेटीला आपण जातो. ही शेवटची महालक्ष्मीचं स्तोत्र आहे. मी लिहिताना मराठीत लिहिलं होतं. अभिराज राजेंद्रजींनी त्याचं संस्कृत केलेलं आहे. जे जाणकार लोक आहेत, भक्त आहेत, ते ह्याचं नित्य पठण करतात. आपण ही आवडलं तर माझ्याकडनं घ्या किंवा मी वेबसाईट देतो, तिथे ते मिळेल. हे नित्य पठणात ठेवलं तर मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो की तुम्हाला पूर्णपणे स्वास्थ्य लाभेल, शुभ संकल्प तुमचे पार पडतील आणि तुम्हाला निश्चितपणे परमेश्वराची अनुभूती ही होईल. आद्यशक्तिर्महालक्ष्मीः न भूता न भविष्यति अणुरेणुस्वरूपा सा साक्षात् शक्तिस्वरूपिणी दिव्या माया दिव्यः काया दया शान्तिस्वरूपिणी तेजसा सूर्यसाहस्री यस्यां कालोऽपि लीयते महापूजा योग्यरूपा महावैराग्यदायिनी सर्वक्षेममहादेवी सर्वभूताधिवासिनी यद्रूपा यस्य चाभीष्टा पूजयेत्तां तथा ध्रुवम् नित्यं भक्तहृदि त्वं महालक्ष्मी प्रसीद मे महालक्ष्मी प्रसीद मे महालक्ष्मी प्रसीद मे ॐ शान्ति शान्ति शान्तिः. इति महालक्ष्मी मुक्ती संवाद. हा त्याचा वेबसाईट आहे. मला सांगावं असं वाटतं की आपण सगळ्यांनी हे ऐकून घेतलं, याबद्दल मी आपले आभार मानतो. काही लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं झालं असेल तर क्षमा करा. तुमच्या विचारांचा पूर्ण आदर आहे. हा एक दृष्टिकोन फक्त तुमच्यासमोर मांडलेला आहे. आता प्रज्ञाताई तुमच्याकडे मी परत सुपूर्द करतो. कोणाला काही तुम्हाला डिस्कशन घ्यायचं तर घ्या. आता तुम्ही तुमचे माईक पूर्णपणे उघडू शकता. ज्यांना मी मध्ये मध्ये माईक बंद करायला सांगितले, मी मनापासून तुमची क्षमा मागतो. माझं चुकतंय ते. आता आपण प्रज्ञाताईंना कंडक्ट करायला सांगू पुढे. प्रदीपजी, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अत्यंत संगीतमय आणि सुश्राव्य कलाकृती आम्हाला ऐकायला मिळाली. महालक्ष्मीचं स्तवन करणारी ही जी काव्यपुष्पमाला आपण लिहिली आहे, अतिशय उत्कृष्टरित्या संगीतबद्ध झालेली आहे आणि साधना सरगमांचा आवाज त्याला मिळाला. हे फारच छान आणि अतिशय छान वाटलं आम्हाला ऐकताना. धन्यवाद. अगदी मी डॉक्टर श्याम भुरके यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शनाचं काम करावं. नमस्कार. आज डॉक्टर प्रदीप वाघ यांनी जे देवीचं स्तोत्र महिमा आम्हाला त्यांच्या 9 काव्यातनं ऐकवला, त्यामुळं गेले 1.5 तास आम्ही मंत्रमुग्ध होऊन गेलेलो आहे. ही योग्य व्यक्ती आहे देवीचं स्तोत्र गायला, कारण देवीचं वाहन वाघ असतं आणि ज्ञानाचा प्रदीप त्यातनं प्रकाशित झाला आणि आम्हाला हे ज्ञान मिळालं.
आम्ही स्नेहसेवी सगळे भाग्यवान आहे की स्नेहसेवामध्ये एक थेरी असे आहेत की त्यांचा सहवास लाभतो, हेच आमचं भाग्य आहे. कारण डॉक्टर प्रदीप वाघ यांना कोल्हापूरला संत चिले महाराज यांच्या ज्ञानाचा साक्षात्कार झाला, अनुभूती मिळाली, थोडं भाग्य आहे. आणि अशा व्यक्तीशी आम्हाला बोलायला मिळतं, त्यांच्याबरोबर राहायला मिळतं. आणि त्यांना जी काही ती अनुभूती झाली, त्यांना वेगवेगळ्या जागी जास्त अशी प्रवृत्त करत गेली. आणि त्यांनी 3 महाकाव्य तत्न लिहिली. त्यातली 2 आम्ही आधीच ऐकली होती. आणि आज महालक्ष्मी मुक्ती संवाद हे आम्हाला ऐकायला मिळालं, पाहायला मिळालं. ह्या 9 पुष्पमाला होत्या. ह्या दृक्श्राव्य दोन्ही स्वरूपात असल्यामुळं त्या मनापर्यंत भिडल्या. कोणतीही कलाकृती चांगली व्हायची असेल तर 2 गोष्टी फार महत्वाच्या लागतात. त्या म्हणजे कंटेंट अँड कम्युनिकेशन. कंटेंट वाईज हे फारच सुरेख होत्या आणि तितक्याच प्रभावीपणे त्यांनी त्या मांडल्यामुळे या संपूर्ण त्यांच्या प्रेझेंटेशनला 100 पैकी 100 गुण द्यायला पाहिजेत, असं उत्कृष्ट कार्यक्रम त्यांनी सादर केला. प्रत्येक माणसाला विवंचना या असतातच, दुःख हे असतच, कमतरता या असतातच. दुःखाचे पक्षी आपल्या हृदयात फडफड करत राहणारच. त्यांना तिथं घर करू द्यायचं नाही एवढं मात्र आपल्या हातात असतं. आणि ते घर करू द्यायचं नसेल तर या मनुष्याला एक वरदान प्राप्त झालेलं आहे, ते म्हणजे अध्यात्म. स्वतःमध्ये पहा आणि हा अध्यात्माचा मार्ग दाखवायचं काम डॉक्टर प्रदीप वाघ यांनी अतिशय प्रभावीपणे केलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी नाट्य या माध्यमाचाही फार चांगला वापर केला. की त्या कधी गोपी सांगतायत, कोण कधी वारकरी बोलतायत, असं करत करत त्यांनी हे केलं. त्या वारकरी ज्या वेळेला ती दिंडी पाहत होतो त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये सामील झाल्याचा भाग होत होता. म्हणजे भाग आध्यात्मिक तर आहेतच, पण त्यांचं टेक्निकल ज्ञान, तंत्रज्ञान, IT यात ते प्रभावी आहेत. म्हणूनच त्यांनी तेवढं ते प्रेझेंटेशन करू शकले. ज्यांच्या मनामध्ये असा प्रश्न येतो की संत ज्ञानेश्वरांनी खरोखर ती भिंत चालवली असेल का, उत्तर द्यायचं काम आहे. म्हणजे ही वारी 7-8 लाख लोकांची ही जी भिंत आहे, आमंत्रण न देता आळंदीपासून पंढरपर्यंत चालत जाते, भिंत फिरते. ही आणखी काय पाहिजे तुम्हाला? हे सगळं प्रत्यक्षात दाखवायचं काम आज प्रदीप वाघ यांनी केलेलं आहे. म्हणून ज्यांना ज्यांना वेळ आहे त्यांनी पुन्हा पुन्हा हे ऐकावं, मनामध्ये ते आतपर्यंत आपल्या पोहोचवा. आणि आपल्यात ही शक्ती आहे, सगळा आनंद घ्यायचा आहे. त्याची जी कुठं कुठं क्षेत्र आहेत असं एका गाण्यात विचारलेलं होतं की कुठं कुठं थांबायला पाहिजे, काय काय करायला पाहिजे. तर त्याचं महत्वाचं स्थान म्हणजे आपल्या मनात आहे, मनात आहे. सोप्या भाषेत मी असं म्हणेन, मित्रो, देवाऱ्या पुढचा जरा वेळ नीट काढा. स्नान झालेलं आहे, देवाऱ्या पुढे आलेलं आहे, डोळे मिटलेले आहेत, दोन्ही हात जोडले, आपल्यापर्यंत येते आणि ही शक्ती मला मिळाली आहे म्हणायचं. ही देवी काय काय देईल त्याचे आपण पाहू तितकं आहे. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, भक्ती रूपेण संस्थिता, मातृरूपेण संस्थिता, विद्या रूपेण संस्थिता, धन रूपेण संस्थिता. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शांती रूपेण संस्थिता. नमो तस्सै, नमो तस्सै, नमो तस्सै, नमो नमः. आयुष्यात शांती पाहिजे असेल तर अध्यात्माकडे वळा, थोडा वेळ तरी त्याच्याकडे काढा. तरुण असतील त्यांनाही माझं सांगणं आहे की तिकडे जरा लवकर वळा.
पुढं तोंडामध्ये दात नसतात आणि मग श्रीराम जय जय राम म्हणायचं. तो राम मग लांब लांबच जायला लागतो. त्याच्याऐवजी अध्यात्माकडे वळायचं आहे. यांना तर चेले महाराजांचे त्यांना दीक्षाच मिळाली हो. हे फार भाग्यवान आहेत. आपल्याला तो प्रसाद त्यांच्या हातातनं मिळालाय आज, हे आपल्याला फार भाग्य आहे. आणि आज आपण अनेक चांगल्या व्यक्तींच्या समवेत हे सगळं ऐकलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आपले स्नेहसेवी तर एक एक सांगावे तेवढे आहेत, पण प्राध्यापक मिश्राजी आज त्याच्यात आले. एवढे मोठे व्यक्तिमत्व आपल्या सोबत होतं. लेखक प्रकाश आत्रे आले आणि सराफ मान्यवर जे आहेत पुण्यातले ते राजाभाऊ वाईकर आले, ज्यांनी आप्पा चौकामध्ये ज्यांचं सर्व सरस्वतीचं पूजन करणारच दुकान आहे ते म्हणजे सदानंद महाजन यांचे. या सगळ्यांना स्नेहसेवामध्ये तुम्ही येऊन आज आम्हाला ही संगती दिली, त्याच्याबद्दल तुमच्या प्रति आभार मानतो. आणि डॉक्टर प्रदीप वाघ यांना मी खूप वर्ष ओळखतो. त्यांची क्रिएटिव्हिटी त्यांच्यात भरून आहे. सारखं हे करतील ते करतील. त्यांनी संबंध मॅनेजमेंट समर्थांच्या दासबोधाप्रमाणे लिहून काढलेलं होतं, हे मी पाहिलेलं आहे. त्या घटनेची प्रत मी ठेवलेली होती. असं त्यांच्याबद्दल बोलावं तितकं थोडंच आहे. अतिशय अप्रतिम असा भावणारा असा कार्यक्रम त्यांनी आज दिला. आणि त्यांना जी साथ दिली आहे ते मग साधना सरगम असतील, त्यांच्या घरातल्यांनी दिलेली, नृत्यामध्ये दिलेली आहे, गाण्यामध्ये दिलेली आहे, वादनामध्ये दिलेली आहे. पण लिखाण हे त्यांचं मी बोललो तसं कंटेंट अँड कम्युनिकेशन हे लिखाण त्यांचं अतिशय पॉवरफुल आहे. म्हणूनच ते आज आम्हाला भावला. एक आमच्या आयुष्यामधला आज आनंद शोधायचा टप्पा आज आम्हाला सापडला. तो सापडायचा जो दीपमार्ग प्रदीप यांनी दाखवला, त्यांच्याबद्दल मी स्नेहसेवातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. अध्यक्ष, सेक्रेटरी, प्रज्ञा या सगळ्यांनी ही संधी आम्हाला लाभून प्राप्त करून दिली. त्यांच्या प्रती मी आभार व्यक्त करतो. आणि श्रोते हो, तुम्ही असल्याशिवाय याची मजा येत नाही. जरी आता आम्हाला हे खिडकीतनं बघून करावं लागत असलं तरी महत्वाचं ज्ञान असतं, ते हळूहळूच बघायला लागतं. ते आज आपण पाहिलेलं आहे. सर्व श्रोत्यांच्या प्रती मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद शामराव. मला वाटतं आपल्या आज बराच वेळ झालेला आहे मीटिंगला. आता वाईकर काहीतरी म्हणत होते बोलायचं म्हणून, पण फक्त थोडक्यात बोलतो. हा येस. आणि आज उपवासाचाच दिवस आहे, जास्त बोलूनही उपयोग नाही. हा, तर आजचा दिवस उपासनेचाच आहे आणि त्याच्यामध्ये डॉक्टर प्रदीपजी आणि वहिनी यांचा जो सहभाग मिळाला, म्हणजे शंकर पार्वतीचा आज आपल्याला सगळ्यांना जो लाभ झाला, म्हणजे बघा, उत्पत्ती, लय आणि स्थिती ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला ऐकायला मिळाली. तुम्हाला तुमच्या घराण्यामध्ये उत्पत्ती चांगली पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे, तिथपासून त्यांनी जी काही सुरुवात केली त्याचा जो आपल्याला सर्वांना आनंद मिळाला, की नुसतं तुम्ही कारण ती स्थिर लक्ष्मी कमळामधली जी आहे ती अस्थिर नाहीये आणि उभी आहे ती अस्थिर असते. व्यापारी दोन्ही ठेवतात, परंतु कमळातली जी लक्ष्मी आहे, म्हणजे ह्या ज्या अष्टलक्ष्मी आहे, अष्टदल म्हणतात, तर ही जी स्थिर आहे, त्यामुळं आज आपण स्थिरता आपल्याला मिळाली वाघांच्या रूपाने. आडनाव जरी वाघ असलं तरी सुद्धा आज त्यांनी जे काय मांडलं, मग ते संगीतमय असो, नादमय होतं आणि अतिशय सुरेख झाला कार्यक्रम, अतिशय सुरेख. म्हणजे त्याला काही हे नाही, आता काही पुष्कळ बोलावं असं वाटतं, परंतु आपला वेळेअभावी दिला आभार आहे आपला. धन्यवाद. माझे एक मित्र श्याम अर्जुन वाडकर पण जॉईन झाले, त्यांचे मी स्वागत करतो. मी आधी पाहिलं नव्हतं. जयश्री नवासे. कोणाला काही अजून प्रश्न असतील तर आता इन्फॉर्मली ओपन आहे. प्रश्न तर नाही, पण फार छान झालं वाघ सर, फारच छान झालं. संगीत कुणी दिलंय हो? उदय देशपांडे म्हणून आहेत पुण्यातलेच. फार सुरेख दिलंय, फार सुरेख संगीत आहे, अप्रतिम. तो पण असा अध्यात्मात पोहोचलेला आहे. तो
तो शब्द बघितले की त्याला शब्दातनं त्याला सुचतं ते संगीत. अशी व्यक्ती आहे ती. फारच सुंदर दिलंय. आणि तो सगळं असं समर्पित भावनेने करतो ते संगीत. छान. आणि युट्यूब वर सगळे आहेत ना हे अवेलेबल हो, ऐकायला? सगळे गाणी अवेलेबल आहेत. महालक्ष्मी मुक्ती संवाद असे सर्च दिली की सगळी ती गाणी बाहेर येतात. आणि त्याचं मी आता हे टाकीनच त्याची लिंक वगैरे टाकीन. हा श्यामदास केलं ना, मी सांगितलं ना. ते सविनय तुला पाहिले भगवंता खूप छान झालंय. हो, ते मी अक्षरशः रडतो, प्रत्येक वेळेस रडतो मी ते पाहिलं की. सुरेख झालंय. कारण ते मी ऍक्च्युअल बघितलेलं आहे तिकडे. अहो, ते आपल्यालाच लाज वाटते की त्यांची काय भक्ती आहे ती. ते जे विठ्ठल विठ्ठल करतात, ऍक्च्युली नाचत नाचत चढत असतात ते, चालत नाहीत ते. आणि तसं ते ऑलरेडी चालत आलेले असतात पुष्कळ दिवस. आणि ती म्हातारी बघितली ना, 95 वर्षाची होती बघा, शेवटी दिसते ती. तिला पाहिल्यावर तर सगळंच आपलं आपण आपला अहंकारच संपून जातो तिकडे सगळा. खरंय. छान. म्हणजे तुमचं पण कौतुक आहे. म्हणजे ध्यास घेऊन एखाद्या गोष्टीचा तन्मय होणं म्हणजे काय हे कळलं आज. फार छान. श्याम, तुला काही बोलायचं होतं का? नाही, ते प्रदीप, माझ्या अंगावर आलेले रोमांच अजून स्थिरावलेले नाहीयेत. मी नंतर बोलीन तुझ्याशी. अगदी मनपूर्वक धन्यवाद या संस्थेला आणि तुला. काहीच प्रश्न. हो, स्नेहसेवाचे आभार आहेत की त्यांनी प्लॅटफॉर्म दिला, त्याच्यामुळे आज हे प्रगट होऊ शकलं. कारण नाही तर हा प्रसाद कसा तिथेच राहतो, लपलेला राहतो. तो मी देवी प्रसाद समजतो, म्हणजे माझ्याकडून. आणि जेवढ्या लोकांना देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करतो. हो हो हो. ओके. नमस्कार सगळ्यांना. भेटूया पुन्हा. हो.